त्यामुळे आम्ही जसं मोठ्यांना सांगतो काही गोष्टी मार्केटमध्ये, चला आपण जाऊ, हे ते सगळ्या गोष्टी गप्पा सगळं आम्ही मोठ्यांसारखेच करतो. तर त्यामुळे ना त्याला पूर्ण सगळ्या गोष्टींची ओळख लवकर झालेली आहे. तसं हा लवकर बोलायला शिकला आणि त्याची कॅप्चरिंग पॉवर जी आहे ती पण खूप चांगली होती. तो स्टडी आहे, पण मुलासाठी तो गेम असू शकतो. येस, फन विथ लर्न जी ही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मी लागू केली की संध्याकाळी मी आल्यानंतर माझा मोबाईल बाजूला ठेवतो आणि मी त्याच्यासोबत वेळ स्पेंड करतो. हे ब्रोकली, एवढी मोठी ब्रोकली. ब्रोकली आवडते आणि काय काय आवडते? विश ओवल शेप. ओके, विश शेप. सर्कल ओवल. हां, आता खाली ठेवायचं. हां, विश शेप. सेमी सर्कल. व्हेरी नाईस. हां, विश शेप. ऑक्टिकल. व्हेरी नाईस. विश शेप. क्रेसेंट. व्हेरी गुड. विश शेप. हार्ट. नाईस. विश शेप. स्टार. गुड. पॅरॅललोग्राम. व्हेरी गुड. हे कुठलं आहे? ब्रिंजल. हे आणि कलर कुठला आहे ब्रिंजलचा? नाईस. आता हे ठेवायचं. हे काय आहे? बेअर आहे. कुठला कलर आहे बेअरचा? नाईस नाईस. हे क्रॉस. हां हां. पापा मी क्रॉस असे केलं. हां. हे कुठलं आहे? टमाटो. टोमॅटो. हे बनाना. हे अरे नीट बोलायचं, तिथे व्यवस्थित सांगायचं. हा कुठला बर्ड आहे? असं दाखव. समोर दाखव मग. नीट मस्तीमध्ये आहे. त्या काकांना दाखवायचं आणि सांगायचं, व्यवस्थित सांगायचं. ग्रीन आहे. काय दाखव आणि बोल. कार. नाईस. कुठला कलर आहे? विच कलर? येलो कलर. ट्रॉफी. ट्रॉफी. विच कलर? व्हाईट कलर. नाईस. मिल्क. हां, काकांना दाखव आणि या साईडने दिसत आहे ऑलरेडी तो कलर, दोन्ही साईडने. विच फ्रूट? लेमन. विच शेप? ट्रिंगल. नीट बोलायचं ना बाळाने. हा कुठला ॲनिमल आहे? एलिफंट. चालेल का असं करू? पेंटकॉन. नाईस. रेक्टेंगल. हां ऑक्टिकॉन. हां, काय नाही. स्क्वेअर. हे काय आहे? कलर कुठला आहे? विच कलर? पिंक कलर. गो. हे काय आहे? काय हे? रेड कलर. टमाटर. हां, आता व्हेजिटेबल्स देत जा. स्टेपलर अजून त्याला दाखवलेला नाही मी सेफ्टीसाठी म्हणून तो मला विचारायला लागला हे काय आहे, कारण ते हे होऊ शकतं ना लागू. आता हे ओळखणार दादा. सेमी सर्कल. स्टार. हॉट. क्लॉक. स्टार. हां, आता हे ते बघ ग्रीन दादा, ते काका बघ काय विचारतायत. काकांना दाखवायचं. हे बघ हे तो केलं मी. तो केलं. अच्छा, हां. ओके. हे कुठलं आहे? नीट बोलायचं ना. ऑनियन. हे ऑनियन आहे है ना? ऑनियनचा कोणता कलर आहे? वरचा कलर कुठला आहे? हा पिंक. पिंक दिसतंय. हे हां व्यवस्थित आहे. हे काय आहे? काय? समोर ते बघ, मम्माकडे आहेत सर्व. मम्माकडे. हे बघ. पेन्सिल. ते बोलेल. पेन्सिल. पेन्सिल. किती नंबर आहे तो? विच नंबर? 111. गुड. 1111 सांगितलं. हे कुठलं आहे? हे काय आहे? हां नीट बोलायचं. हे काय? किती नंबर आहेत? हे नंबर्स किती आहेत? नंबर किती आहे? हा
हां, तर लहानपणी तो जेव्हा थोडे थोडे शब्द बोलायला लागला 3 महिन्यानंतर, तर 5 मंथ्सचा झाला त्यावेळेस आपण जे काही सांगणार ते सगळं तो रिपीट करायचा. दादा, काका, मामा, आजी, आत्या, आजोबा सगळे शब्द. म्हणजे मिनिमम मुलं किती वर्षाने बोलायला लागतात? म्हणजे पहिला शब्द जे आई बोलत किंवा पप्पा बोलत किती महिन्याने, कारण की मला अजून एवढं नॉलेज नाहीये मुलांचं, किती महिन्याने हे बोलतात पहिला शब्द जे आहे, किती महिन्याने बोलतात? ते आता प्रत्येक मूल हे वेगळं असते. काही मुलं म्हणजे ह्याच्यासारखं 3-4 महिन्यानंतर 1-2 शब्द बोलतात. काही मुलांच्या बाबतीत मी असं पण ऐकलंय की 3-3, 4-4 वर्षानंतरही बोलतात. तर प्रत्येक मूल हे वेगळं असते. काही मूल लवकर बोलायला लागते, काही मूल लवकर चालायला लागते. तसं हा लवकर बोलायला शिकला आणि त्याची कॅप्चरिंग पॉवर जी आहे ती पण खूप चांगली होती. म्हणजे सरस्वती आणि देवाची काहीतरी कृपा आहे का तुमच्या मुलावर, असं वाटतं तुम्हाला? असंच असेल काहीतरी, कारण की एवढं साहजिकच आहे एवढं माइंडमध्ये. कारण की आजकाल सध्या मी तरी माझं बोलायला गेली तर मी बहुतेक गोष्टी विसरते. आज काय खाल्लंय तर मला उद्या विचारलं माझ्या डोक्यात एवढं राहणार नाही, कारण की आपलं जे आजकालचं खाणं पिणं आहे ते माइंड एवढं कॅप्चर करू शकत नाही. तर हा एवढं लहान वयात एवढं कॅप्चरिंग करतोय, मग ह्याच्यावर देवाची पण काहीतरी कृपा आहे असं वाटत असतं. हो हो, असं वाटते. आणि तुम्ही जे खाण्यापिण्याचं बोलले तेही खरं आहे. प्रेग्नेन्सीमध्ये फास्ट फूड किंवा इतर सगळं बंद, आणि कोरोना असल्यामुळे अजून खाण्यावर लॉकडाऊन, असाही बाहेरही लॉकडाऊन. त्यामुळे मी हेल्दी फूड खाल्लं, योगा करायची, एक्सरसाइज करायची. येस. आणि फिडिंग पिरियड चालू होता त्यावेळेस पण मी खूप चांगलं खाल्लं. आणि मला डॉक्टरांनी एक सांगितलेलं की जेवढं तुम्ही लहान मुलांशी डे 1 पासून फीड करताना बोलतात, तर ते फीड करताना जे आपण बोलतो ते लवकर मुलं कॅप्चर करतात. कारण प्रत्येक शब्द आईचा त्या बाळाच्या कानावर जातो. हां, तर मी डे 1 पासून बोलत होते. आपल्याकडे खूप मिथ्स आहेत की लहान मुलांना फीड करताना बोललं तर ठसका लागतो किंवा असं काय. तर मी डॉक्टरांशी कन्सल्ट करायची तेव्हा सांगायचे ते काहीच तसं नसतं. मग मी त्याला फीड करताना बोलायची, गाणी बोलायची, हे सगळे राईम्स बोलायची, ABCD बोलायची. पण त्यामुळे त्याच्या कानावर ते शब्द लवकर पडले गेले. जे शाळेत पडायचे असतात शब्द, ते शब्द त्याचे डे 1 पासूनच, हॉस्पिटलपासून. आणि त्यालाही ते ऐकायला आवडायचं, कारण कुठल्याही बाळाला आई बोललेली, अंगाई गालेली किंवा मग असं हे केलेलं आवडते. म्हणजे बाळ जेव्हा पोटामध्ये असतं त्याच्यामध्ये थोडंसं प्राण यायला लागतात, तेव्हापासून आपण जे कृती करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. येस. आणि गर्भसंस्कार पुस्तकात पण असं लिहिलेलं आहे की बाळ जेव्हा पोटात 5 महिन्याचं असते त्यावेळेस ते पूर्ण ऐकत असते बाहेरचं. येस. नमस्कार मंडळी, मी मयुरी वर्मा आणि मी आता आज आलेली आहे सफाळे कर्दळ येथे आलेली आहे. आणि आज मी ज्या ठिकाणी आलेली आहे त्या ठिकाणी जो एका मुलामध्ये जी प्रतिभा आहे, जो टॅलेंट आहे ते आज आपण पाहणार आहोत. आणि तो टॅलेंट आता त्याचे मम्मी पप्पा आपल्या जोडीला बसलेले आहे. हा 2 वर्ष 8 महिन्याचा मुलगा आहे आणि तो सगळे ॲनिमल्स सांगा, व्हेजिटेरियन सांगा, सगळ्या लगेच तो ओळखतोय. आणि बहुतेक त्याला सगळ्याच गोष्टी तो इतक्या लवकर कॅच करतोय की खरोखरच त्याचं जितकं कौतुक करा तितकं कमी. आणि काय नाव त्याचं? श्रभ ठाकूर आहे आपल्या जोडीला. आणि त्याला हे जे तो 21 महिन्याचा होता त्याच वेळेस त्याला हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून हे सर्टिफिकेट भेटलेलं आहे. आणि हे जे आहे हे मेडल पण त्याला भेटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एवढ्या कमी वयात एवढं मोठं मेडल भेटणं आणि खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आपल्याबरोबर हे त्याच्या आपण मम्मीकडून जाणूया. काय नाव तुमचं? नमस्कार, मी श्रद्धा ठाकूर, श्रभ ठाकूरची आहे. श्रद्धा ठाकूर आहे आणि भूपेश ठाकूर आहे आणि हा त्यांचा मुलगा श्रभ ठाकूर. आणि त्यांनी हा श्रभ नाव कसं काय ठेवलं ते आता सांगतील. सांगा, श्रभ नाव कसं काय ठेवलं तुम्ही? माझं नाव श्रद्धा आणि त्याच्या वडिलांचं नाव भूपेश. तर श्रद्धाचा श्र आणि भूपेशचा भ. आम्हाला हे नाव खूप आवडलेलं, पण आम्ही विचार केला की नाव आवडून चालणार नाही, त्याचा मिनिंग पण चांगला पाहिजे. नाहीतर कधी कधी असं होतं की नाव छान आहे ऐकण्यासाठी पण मिनिंग त्याचा
नक्कीच चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. मग आम्ही नेटवर सर्च केलं तर मिनिंग नावाहूनही सुंदर निघाले की श्रब म्हणजे आपल्याकडे एक ऋषीमुनी होऊन गेले, नंतर वास्तू पुरुष आहेत त्यांच्या एका मुलाचं नाव श्रब. तर असे खूप सारे छान त्याचे मिनिंग कळाले आम्हाला. त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की आता याचं नाव श्रबच ठेवायचं. कसं काय माहिती पडलं का श्रब मध्ये इतका टॅलेंट आहे आणि तो इतक्या गोष्टी पटकन कॅच करू शकतो? ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळल्या? तो 3-4 महिन्याचा होता ना, त्यावेळेस तो मम्मा दूध असे 1-2 शब्द बोलायचा. मग नंतर मला लक्षात आलं की ह्याला म्हणजे हा छानपैकी थोडेफार शब्द बोलतो. मग मी त्याच्याशी डे 1 हॉस्पिटलमध्ये होती तेव्हापासूनच मी बोलायची त्याच्याशी, कारण डॉक्टर मला बोललेले की फीड करताना बाळाशी बोललं तर बाळ लवकर बोलायला शिकते. आपल्याकडे खूप मला ओरडायचे, जे मिथ्स आहेत ते सगळ्या सांगायच्या की बोलले तर ठसका लागेल, तसं बोलायचं नाही असं. पण मी विचार केला नाही, डॉक्टर सांगतात म्हणजे काहीतरी सांगायचंच असेल. मग मी डे 1 पासून हॉस्पिटलमध्ये असेपासून त्याच्याशी बोलायचे. तर त्यामुळे फीड करत असताना तो कान देऊन ऐकायचा. तर त्यामुळे त्याच्या कानावर खूप सारे शब्द लवकर पडले गेले. आणि 5 महिन्याचा झाला तेव्हा तो सगळे शब्द बोलायचा, मम्मा, काका, पापा, मामा, मामी, सगळे. आणि तो 11 महिन्याचा असताना कॅक्टस, नंतर अम्ब्रेला असे मोठे शब्द बोलू लागला. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या पहिल्यापासून बोलत होते म्हणून की तुम्ही त्याला आता शिकवतायत? म्हणजे तुमचं बघा, आई जी असते ही बाळाची पहिली गुरु असते असं बोललं जातं आणि खरंच ती आहे. तुम्ही किती त्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या थ्रूने तरी? हां, कसं असते ना की प्रत्येक बाळाला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. काही जणांना असं वाटते की हे प्रेशर तर नाहीये, कारण स्टडी म्हणजे प्रेशर, हे आपल्याकडे खूप म्हणजे कन्सेप्ट चुकीची आहे. कॉम्पिटिशन पण आहे स्टडी म्हणजे, कारण की आता सध्या जग आहे खूप धावपळीचं आहे आणि इतक्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे आपल्या मुलाला आत्ताच मी प्रेशर देऊ असं तर नाही? प्रत्येक मुलामध्ये क्युरिओसिटी असते शिकण्याची, नवनवीन गोष्टी. तसंच मी त्याला केलं. आपण लहान मुलांना शिकवतो छोट्या गोष्टी, चिव कशी करते, काऊ कशी करते, ते कॅप्चर करतात चांगल्या पद्धतीने, आपल्याला बोलूनही दाखवतात. मग का नाही आपण फ्लॅश कार्ड किंवा इतर स्टडीच्या गोष्टी शिकवत मुलांना? आपल्याला माहिती आहे तो स्टडी आहे, पण मुलासाठी तो गेम असू शकतो. खेळता येस, फन विथ लर्न जी ही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मी लागू केली की त्याला खेळात शिकवायची. भरवताना इमेजेस दाखवायची. किती महिन्याचा तेव्हापासून तुम्ही हे सगळं शिकवायला स्टार्ट केलं त्याला? तो 8 महिन्याचा होता ना, त्यावेळेस मी त्याला असे छोटे मोठे फ्लॅश कार्ड किंवा मग जे मॅगझिन्स असतात बेबीजचे किंवा असे छोटे बुक्स असतात ते आणून मी जस्ट एक त्या खाण्यासाठी म्हणून की हा ते बघून खाईल असं मी शिकवायचे. पण मला नव्हतं माहिती की हा पटापट सगळ्या गोष्टी कॅप्चर करत आहे. मग कॅप्चर करता मग तो 14 महिन्याचा झाला ना, त्यावेळेस जेवढं मी त्याला शिकवलेलं तो सगळं बोलायचा. तेच रिपीट करायचं पुन्हा? येस, मी विचार म्हणजे डोक्यामध्ये माइंडमध्ये सेट राहायचं. मी शिकवण्याचं काम करायची, पण तो त्याच्या पद्धतीने सेव्ह करायचं काम करायचा. म्हणजे कॉम्प्युटर मेमरी सारखं. मग 14 महिन्याचा झाला ना, त्यावेळेस तो A to Z अल्फाबेट सगळ्या ओळखायला शिकलेला, नंबर्स ओळखायचा, जे मी शिकवलेलं ते बऱ्याचशा गोष्टी. मग जेव्हा तो 20 महिन्याचा होता त्यावेळेस मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला मेल केला. त्याचे जे व्हिडिओज होते ते त्यांना पाठवले आणि त्याचं डॉक्युमेंटेशन असते ते सगळं त्यांना सेंड केलं. मग त्यांच्याकडून व्हेरीफाय होते की हा खरंच बोललाय का, कोणी पाठवून प्रॉम्प्टिंग तर नाही केलेली मिळत. हे सगळं त्यांच्याकडून 1 आठवडा व्हेरीफाय झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन आला मला आणि मेल आला की तुमच्या मुलाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळालं असं. मग हे कसं काय इथे घरी येऊन घेऊन? त्यांच्याकडून त्यांनी ॲड्रेस आणि ते सगळं आपण फिलअप करतो. त्यावेळेस आपल्या ॲड्रेसवर कुरिअर श्रब भूपेश ठाकूर ऑन जून 12, 2021 बॉर्न त्याचा डेट आहे. अच्छा, हे बॉर्न डेट आहे. जन्मतारीख आहे ती त्याची. आणि पालघर महाराष्ट्रामधून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला आणि त्याने काय काय कव्हर केले ते सगळे सब्जेक्ट दिलेले आहेत. अच्छा, आणि हा मेडल आणि हे ट्रॉफी, हे ID आहे त्याचं.
आता तर तो शाळेत म्हणजे अजूनही जात नाही. शाळेत जात नाही. म्हणजे मुलं जे असतात ते शाळेत जाऊनच पहिला अक्षर शिकतात. पण हा श्रब जो आहे तो घरी राहूनच त्याने एवढं सगळं कॅप्चर केलेलं आहे की विचारत नका. काय वाटतं तुम्हाला श्रब विषयी आता पुढे त्याचं म्हणजे भविष्य, म्हणजे तो आतापासून एवढं सगळ्या गोष्टी करतोय, भविष्यामध्ये त्याने काय व्हावं असं तुमची इच्छा आहे? असं आम्ही अजिबात प्रेशर केलेलं नाही ना हे शिकवताना केलेलं आहे आणि इन फ्युचर करू. कारण प्रत्येक फील्डमध्ये काही जण सांगतात की या फील्डमध्ये स्कोप आहे, त्या फील्डमध्ये, कुठल्याच फील्डमध्ये स्कोप नसते. आपल्याला ती स्वतःला क्रिएट करावी लागते. नक्कीच मला खूप प्राऊड फील होतंय माझ्या मुलाविषयी आणि त्याच्या म्हणजे ते करण्यामागे आमचा बराचसा काही उद्देश होता. आम्ही बऱ्याच गोष्टी वाचल्या होत्या. आता मला पण खूप वाचण्याची आवड आहे. त्या वाचनाची म्हणजे मला खूप वाचण्याची आवड आहे आणि त्या वाचनातनं आम्ही बऱ्याच गोष्टी आमच्या हाताखालून गेल्यात, बरीच पुस्तकं वाचल्यात. त्यामुळे मला माहिती आहे की ऑलरेडी तुम्ही मुलांवर जसे संस्कार कराल तसं ते रिॲक्ट होतं. म्हणजे तुम्ही जर घरात तुम्ही गडबड गोंधळ करत असाल तर मुलं सेम इम्पॅक्ट आपल्या मुलांवर जात असतो. म्हणजे तुम्ही बघू शकता की काही काही भागामध्ये जे आहे आई वडील म्हणजे दारू पिऊन तो वडील आणि आईला मारतो, मग मुलं ते मानसिक तणावामध्ये पण जातात असं पण वाटतं. एक्झॅक्टली, हे बरोबरच आहे आणि आता तो प्रकार खूप वाढत आहे. तर आम्ही ह्या गोष्टीसाठी अगोदरच काय प्रिकॉशन्स घेतले की आम्ही वाचन केल्यामुळे की बाळावर कसे संस्कार गेले पाहिजेत, त्याला काय शिकवलं पाहिजे. आणि शिकवताना आम्ही आम्ही मेंटली हेच विचार करायचो की तो कोरा कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरवर आपण काय भरतोय. आपण ॲनिमल त्याला शिकवतोय, आपण त्याला व्हिजिटेबल शिकवतोय, ह्या चांगल्या गोष्टी शिकवतोय. बऱ्याच वेळेला आपण त्याला क्युरियोसिटी असते, तो विचारतो, आपण त्याला त्या गोष्टी जाणू देत नाही, आपण त्याला सांगत नाही, हे असं म्हणजे टाळाटाळ करतो, कधी कधी उत्तरं देत नाही आपण. पण आम्ही तसं कधीच नाही केलं. त्याची मम्मा ही त्याला बऱ्याच गोष्टी त्याला जशा शिकवत असते तसं माझं पण एक फोकस होतं की संध्याकाळी मी आल्यानंतर माझा मोबाईल बाजूला ठेवतो आणि मी त्याच्यासोबत वेळ स्पेंड करतो. एक्झॅक्टली ही गोष्ट खूप गरजेचं आहे. ही नक्कीच की आई वडिलांनी मुलांबरोबर वेळ घालवणं आणि त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. तुमची भूमिका ह्याच्याबरोबर म्हणजे ॲज अ वडील, ॲज अ पप्पा कशी राहिली आहे? मी ॲज अ फ्रेंड, मी त्याचा फ्रेंड आहे, मी त्याचा वडील नाहीये, मी पप्पा नाहीये. मी त्याच्याबरोबर घरी आल्यानंतर त्याच्याबरोबर फ्रेंड सारखं रिॲक्ट होतो. मी तुझा फ्रेंड आहे असंच त्याला सांगतो. त्यामुळे त्याला असं फील होतं ना की मी आल्यानंतर त्याला खूप मजा येते. असं प्रेशर नाही वाटत कधी कुठली गोष्ट की पप्पा आले आता मला मारणार, हा, तर तो प्रकार कधी होत नाही. तो माझ्याशी फ्रँकली वागतो आणि ज्या ज्या गोष्टी आता मी मोठ्या माणसासारखं त्याला शिकवत असतो. कारण की कसं असतं ना, त्यांच्यामध्ये त्या गोष्टी कधी इन्क्लूड होतात जेव्हा आपण त्याला सांगणार ना. तो बाहेरून काहीतरी वेगळं शिकून येण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये फीड करूया. तो आमचा मोठा नेहमीच राहिला, मोबाईल बाजूला असतो, त्यामुळे त्याच्याकडे मला खूप जास्त वेळ देता येतो. आणि इतर गोष्टीमध्ये त्याची मम्मा तर एक्सपर्ट आहेच, खूप चांगल्या गोष्टी त्याला करत असते. पण काही गोष्टीत तिला वेळ नाही मिळत, तिथे मी पुढे येतो. दिवसभर ती त्याच्या बाकीच्या गोष्टीसाठी ती एक्सपर्ट आहे, ती रिसर्च करत असते आणि विचारत असते. मला नाही कळालं तर ती बाकीच्या गोष्टीकडनं एखादी गोष्ट तिला तलप लागली की मला हे जाणून घ्यायचं आहे, तर ती जाणून घेतल्याशिवाय राहणारच नाही. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस त्याच्या जन्माच्या अगोदरच पण आम्ही बऱ्याच गोष्टी, सगळ्यात आता प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये काय चॅलेंजेस येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिने नेटवर अगोदरच बघितल्या होत्या. त्यामुळे जी भीती होती ना की एक बाईला भीती असते की दुसरा जन्म असतो तिचा, तर त्या गोष्टी तिने अगोदरच सगळा अभ्यास करून ठेवला होता, इच अँड एव्हरी गोष्ट. आणि बाकीच्या गोष्टी ती कुठे कमी आहे तिथे मी पुढे येत होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन्ही बॅलन्स करत होतो. तर ह्या गोष्टीमुळे आम्हाला खूप मदत झाली त्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला, मी जेव्हा त्याला गोष्टी शिकवत होतो ना, आता जो पाळण्यात असायचा ना त्यावेळेस मी अंगाई गीत गायचो. मी आल्यानंतर ती जेवण बनवायची आणि माझा वेळ मी त्याच्यासोबत द्यायचो. पण माझ्या वेळेत मग मी त्याला अंगाई गीत गायचो किंवा मी काही सॉंग्स असायचे ते गायचो. ते एक तर मोबाईल लावायचो किंवा मी स्वतः गायचो. त्याच्याने त्याच्यावर ती शब्दसंपत्ती आहे ना हळूहळू त्याच्या माइंडमध्ये होत गेली. म्हणजे त्याला जरी बोलता येत नव्हतं ना, तेव्हा मग हळूहळू तो सुरुवातीपासूनच तो त्या गोष्टी रिॲक्ट व्हायला लागला, एक एक शब्द बोलायला लागला. मग आम्हाला लक्षात आलं की ह्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, वाय नॉट आपण ह्याच्याकडे चांगला वेळ दिला पाहिजे. पण मी मग ते करून घ्यायला लागलो. पण ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट, हे सगळं ही टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे हिचा तगडा अभ्यास होता. ती सगळं जेव्हा हा झोपलेला असायचा, तिला वेळ जेव्हा मिळायचा ना,
बाकीची लोक बाकीच्या गोष्टीत फालतू गोष्टीत वेळ घालवतात, पण ती नाही. आमचे प्रॉब्लेम काय आहेत, मग आम्ही ते आमच्या मोबाईलवर आमचे प्रॉब्लेम ती मला पाठवायची, म्हणजे त्याच्यामध्ये ती लिस्ट आहे, ती नोट करायला आपल्याला वेळ नसतो, मग ती त्या मोबाईलवर नोट करायची आणि त्याच्यानुसार आम्ही त्याच्यावर काम करायचो. मग ती अरे हां माझ्या बाळाला हे शिकवायला पाहिजे, मग तेवढी हळूहळू तिने बुक्स मागवायला सुरुवात केली. ते काम तिने बेटर केलं, त्याची परवरिश तिने बेटर केलं, तिच्या स्वच्छतेमध्ये खूप खूप चांगलं काम आलं. इच अँड एव्हरी गोष्ट, म्हणजे फक्त शिकवणंच नाहीये, ते इच अँड एव्हरी गोष्ट. म्हणजे आता खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून तिच्या आम्ही काळजी घ्यायचो. मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे, माझा ॲग्रिकल्चरचा बिझनेस आहे, त्यामुळे मी स्वतः BSc ॲग्री असल्यामुळे मला माहिती आहे कुठल्या भाजीमध्ये काय न्यूट्रिएंट आहेत. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींचा माझा तगडा अभ्यास असल्यामुळे, आणि आम्ही कुठलं बुक ते आपलं गर्भसंस्कार पुस्तक, त्याच्यामधले त्या पण व्हेजिटेबल आम्ही अभ्यास केला आणि काय न्यूट्रिएंट्स ह्या सगळ्या, मग मी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या गोष्टी आम्ही सुरुवातीपासून खायला सुरुवात केली.